कळंबोली सेक्टर 2 मध्ये सिडकोने 40 ते 45 वर्षांपूर्वी 8 इमारती उभारल्या होत्या। या सर्व इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून स्लॅब पडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने रहिवाशांना राहण्यासाठी या इमारती धोकादायक बनल्या आहेत। अशातच शुक्रवारी सिडकोने विकसित केलेल्या साई बाबा अपार्टमेंटमधील एका घराचा स्लॅब कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। दरम्यान वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे रहिवाशी भयभीत झाले असून ते या इमारतींचे पुनर्विकास करावा अशी मागणी शासनाकडे करत आहेत। कळंबोली सेक्टर 2 मध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतींचं पोझिशन जे आहे आम्ही नागरिक म्हणून 1986 मध्ये घेतलेलं आहे आणि आता जवळपास 40 वर्ष होत आली। ह्या 40 वर्षामध्ये ह्या बिल्डिंगची एवढी जीर्णावस्था झालेली आहे की अनेक वेळा आमच्यावर जीवावर बेतण्याची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बऱ्याच वेळा याचे स्लॅब पडतात। आत्ता जर ह्या बिल्डिंगकडे जर पाहिलं तुम्ही तर त्याचा स्लॅब कोसळला आणि फार मोठी जीवितहानी होण्याचं टळलं, पण ते जो स्लॅब पडला तो एका कारवर पडल्यामुळे थोडासा बचाव झाला। ते जर एखाद्या माणसाच्या अंगावर पडला असता तर जीवितहानी झाली असती। इकडे बिल्डिंग नंबर 28मध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला फॅनसहित छत खाली आलं। म्हणजे अशा गंभीर घटना घडत असताना या कंपाऊंडमध्ये आता विकासाशिवाय दुसरा अन्य पर्याय नाही। जर हे रोजच असं व्हायला लागलं, आज या बिल्डिंगमधला पडतोय, उद्या त्या बिल्डिंगमधला पडतोय, तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि राहायचं कुठे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। तरी महाराष्ट्र शासनाने आणि ज्या संबंधित यंत्रणा आहेत पनवेल महानगरपालिकानं यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावं। अभी हम लोग सोसाइटी के 520 फ्लैट है, उसमें 26 से 30% पुलिस वालों के हैं। वो दिन रात हमारी सेवा के लिए जुटे होते हैं, पर आज उनकी कंडीशन देखा जाए, उनकी बिल्डिंगों की कंडीशन देखी जाए तो इतनी भयंकर स्थिति है उनकी खुद की बिल्डिंगों के अंदर कि यहाँ पर हर एक को रहने के लिए अब तकलीफ होना शुरू हो गया है। रीडेवलपमेंट के लिए महाराष्ट्र सरकार से आगे गुजारिश है कि इसको जल्द से जल्द इसके ऊपर कार्रवाई ले जाए, बिल्डिंग को रीडेवलपमेंट में लेके जाया जाए। नहीं तो आने वाले 5 साल यहाँ पर रुकना हमारे लिए बहुत कठिन हो जाएगा और उस समय हम आगे बढ़ भी नहीं सकते कुछ काम के लिए, क्योंकि 520 फ्लैट बहुत बड़े नागरिक मतलब जनसंख्या हो जाती है। उसके ऊपर प्लीज़ ध्यान जाए। एक कलमबोली पूरी रीडेवलपमेंट में जाना चाहिए। आज रोड ऊपर हो गया, सोसाइटियाँ नीचे चले गई है, तो आने वाला टाइम मतलब वाटर किंगडम हमारा यहाँ पर ही हो गया, हमको जाने की जरूरत नहीं पड़ेगी, ऐसा परिस्थिति हो गई है। तो वो चीज़ों के ऊपर पूरा ध्यान देख के रीडेवलपमेंट में जाया जाए और आने वाला टाइम जो हमारे लिए जो भयंकर आने वाला उसके ऊपर कार्रवाई ध्यान दिया जाए और लोगों को सुरक्षित रखा जाए। आमची साईबाबा अपार्टमेंट आहे। अपार्टमेंटमध्ये आमच्या 8 बिल्डिंग येतात, त्यामध्ये या 2 पोलीस लाईन येतात। या पोलीस लाईनमधले 90% पोलीस रूम सोडून निघून गेलेले आहेत, कारण त्या सगळ्या पळकटीच आलेल्या आहेत आणि वेळोवेळी कधीही त्यांचे स्लॅब पडतात। तसेच आमचं 28मध्ये 8 दिवसापूर्वी एक घटना घडली आहे की म्हात्रे म्हणून आहे, त्याचा रूम आहे, त्याच्यातला बेडरूमचा 5 फूट लांबीचा स्लॅब पडला आहे बेडरूममधला। तसंच 28मधल्या मागचे 2 पिलर आहेत, ते दोन्ही पिलरचे सळ्या म्हणजे गज हे पिलर पूर्ण नादुरुस्ती आहे।